हॅलो हाय गाईज, आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे वरून. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणत असला एवढ्या अंधारात काय व्हिडिओ करायला? हा, आम्ही चाललेलो आज आदमापूरला बाळूमामांची भेट घ्यायला. किती पण लवकर उठायचं ठरलं तरी आम्हाला काय जाग येतच नाही. तरी पण सकाळी 5ला सगळं आवरून आम्ही नाश्ता केला आणि मग निघालो डायरेक्ट आदमापूरच्या दिशेला. आणि तुम्ही म्हणशीला कॉलेज सोडून घरी कधी गेला? तर मग झाल्यावर मी थोड्या दिवसांनी गावी आलेलो आणि कशासाठी आलो हे कळलंच थोड्या वेळा. बघता आदमापूरमध्ये जाऊन पोहोचलेलो आणि तिथे गेल्यावर पार्किंग त्यांनी केली गाडी आणि आतमध्ये जाऊन लाईनला उभा राहायचं म्हटलं. लाईन थोडी होतीच पण आतमध्ये बघितल्यावर एवढी पण गर्दी नव्हती. दर्शन तर लवकर झालेलंच, त्यामुळे पडदिशी आवरलं सगळं आणि परत निघालो घराच्या. घरला जायची गडबड होती कारण दीदीनं आपल्यासाठी एक पार्सल पाठवलं होतं. डिलिव्हरी बॉय फोन केलेला की लवकर या, मी तर आलोय तुमच्या घरापाशी. पट्ट तिथनं आवरून आम्ही सगळं निघालेलो घराच्या दिशेने. घरी जाऊन बघितलं तर पार्सलमध्ये माईक होता. थँक्यू फॉर द माईक दीदी. आणि त्यानंतर मग पुढं मला ट्रीटमेंटसाठी जायचं होतं, त्यामुळे मी तिथून डायरेक्ट घरी गेलो. थोडंसं माईक आम्ही टेस्टिंग केलं, ते बघा आवाज कसा येतोय. हॅलो माईक टेस्ट. हाय गाईज, आज मी मम्मीला घेऊन जाणार होतो माझ्या दाताच्या ट्रीटमेंटसाठी आणि त्यासाठी मी घरी आलो आणि आवरलेलो. पण आमच्या मम्मीनं काय लेट केली जरा. तिथून गेलो आम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे. लई दिवसातनं पहिल्यांदाच मम्मीला घेऊन मी कुठेतरी चाललेलो. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पहिला आपलं नाव लिहून घेतलेलं आणि थोडा वेळ वेटिंगला थांबवलेलं कारण गर्दी खूपच होती. त्यानंतर आपल्याला आत बोलून घेतलेलं, ट्रीटमेंट वगैरे सगळं झाली आणि तिथून डायरेक्ट गेलो. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.